कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 31 मेच्या भागात कावेरी चिकूसाठी दूध घेऊन जात असतानाच अचानक तिचा पाय सटकतो आणि आपला हिरो यश तिथे तिला सावरायला पोहोचतो. ज्यावेळेस यशने कावेरीला सावरलेलं असतं तेव्हा दोघांचीही नजरानजर होते. खूप वेळ ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर कावेरी यशने तिचा हात पकडलेला असतो त्याच्याकडे पाहते. कावेरीचं लक्ष जाताच यशही त्याच्या हाताकडे पाहतो तर कावेरीचा हात त्याने पकडून धरलेला असतो. त्यानंतर त्याचा दुसरा हात कावेरीच्या पाठीवरती असतो. कावेरी एकदा यशकडे पाहते आणि एकदा हाताकडे. तेव्हा यश कावेरी दोघेही ऑकवर्ड होतात. यश पिटकीने कावेरीला उठवतो. कावेरी ज्या वेळेस यशला सॉरी म्हणते तेव्हा यश तिला म्हणतो की इट्स ओके आणि तुम्ही सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये. खरं तर गरज नव्हतीच, कारण कावेरीने काकूचं पितळ उघडं पाडलेलं असतं आणि स्वतः निर्दोष आहे हे साबित करूनही दाखवलेलं असतं. त्यामुळे यशचा तिच्यावरती विश्वास बसत चाललेला असतो. कावेरी तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे सुलक्षणाला मात्र जेलमध्ये त्या बाईने तिच्यावरती केलेले आरोपही विसरता येत नसतात आणि काकूने केलेली दगाबाजीही विसरता येत नसते. इतकी शांत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते ना की बाहेर कावेरी, निशा, विद्या, संदीप चौघेही खूप टेन्शनमध्ये असतात. विद्या तिथे संदीपला बोलते की तुम्ही जा ना, मान ना, समजावा ना. तेव्हा संदीपही वैतागून म्हणतो की विद्या बघतेस ना, मा खूप चिडलेत. आत्ता आपण काही बोलायला गेलं तर त्या नाही ऐकणार, कारण त्यांच्याही लक्षात येतं की झाल्या प्रकारामुळे त्यांना किती मनस्ताप झालाय. सुलक्षणा काही खात पित नाही, कोणाचं ऐकतही नाही म्हटल्यानंतर निशा यशकडे धावत जाते, कारण त्या घरात यशच असा आहे जो तिची समजूत घालू शकतो. यश जेव्हा धावत येतो पाहतो तर विद्या संदीपला सांगत असते की काहीतरी करा ना, त्याने काहीच खाल्लं पिल्लेलं नाहीये, अशाने त्यांची तब्येत बिघडेल आणि त्यांना मानसिक त्रास सुद्धा किती झालाय. कावेरी पुढाकार घेते आणि सुलक्षणाची समजूत घालायचं ठरवते, परंतु विद्याला इतकं टेन्शन येतं ना, एक तर सुलक्षणाला कावेरी समोर आलेली सुद्धा आवडत नाही आणि आता ती तिचं कसं ऐकणार. कावेरी पुढे जाऊन ज्या वेळेस तिला मा अशी हाक मारते तेव्हाच सुलक्षणा चिडते आणि तिला परत एकदा ताकीद देते की किती वेळा सांगायचे तुला, मला मा म्हणू नकोस. या घरात पाहुणी म्हणून आली आहेस, पाहुणी म्हणूनच राहा. कावेरी इतकी दुखावली जाते ना, सुलक्षणा तिला स्पष्ट सांगते की आमच्या घरातल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. मग काय, कावेरी लगेचच परत फिरते. संदीप म्हणतो की पाहिलं, मी म्हटलं होतं की मा खूप चिडलेत, कुणाचं नाही ऐकणार. तेव्हा कावेरी, विद्या दोघी जणी यशकडे रिक्वेस्ट करतात की तुम्ही बोलून बघा ना. तेव्हा यश कावेरीला बोलतो की मासला मी पूर्ण ओळखून आहे, मा सध्या खूपच डिस्टर्ब्ड आहे आणि आत्ता ती कोणाचं काहीच नाही ऐकणार. तेव्हा कावेरी यशला सांगते की जेव्हा माणूस डिस्टर्ब असतो ना तेव्हाच त्याला आपल्या माणसाची खरी गरज असते. त्याचे प्रेमाचे, आपुलकीचे 2 शब्द सुद्धा प्रभावी ठरतात त्याच्यावरती. कावेरी परत यशला विनंती करते की तुम्ही सांगा ना, काकूने जे केलं ते कावेरीच्या रागापोटी केलं आहे. मानचा अपमान करण्याचा त्यांचा कोणी हेतूच नव्हता, म्हणजे त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. तुम्ही समजूत घाला ना. यश एक टोक तिच्याकडे पाहतच राहतो की एवढं सुलक्षणा तिच्या रागराग करते की ती तोडून वागते तिच्याशी, तरी सुद्धा कावेरीला त्याच्या माची काळजी आहे. ज्यावेळेस कावेरी यशची समजूत घालते तेव्हा यश पुढाकार घेतो आणि सुलक्षणाकडे जातो. तेव्हा सुलक्षणाला तो म्हणतो की मा, अगं थोडंसं खाऊन तरी घे ना. तेव्हा सुलक्षणा सांगते की नको यश, आणि परत परत येऊन माझ्याशी हे सगळं बोलून मला अन्नाचा अपमान करायला लावू नका रे. घरातल्या सगळ्यांच्या लक्षात येत असतं की ती मनातून किती दुखावली आहे, किती खचून गेली आहे. तेव्हा यश सुद्धा युक्ती करतो. तो बोलतो की ठीक आहे, परंतु तुला माहिती आहे ना मा, की आपल्या घरात जर तू नाही जेवलीस तर घरातलं कोणीही जेवणार नाहीये, अगदी अनुष्का आणि पार्थ सुद्धा. आता त्या 2 लहानग्या मुलांची नावं घेता क्षणी सुलक्षणा खाडकन डोळे उघडते. यश सुलक्षणा जवळ बसतो आणि तिला सांगतो की मा, अगं का स्वतःला एकटीलाच शिक्षा करवून घेतेस. आता तूच विचार कर की जर हे सगळं आमच्या बाबतीत घडलं असतं तर तू आमच्याकडे आली असतीस ना, आम्हाला समजावलं असतं आणि आम्हाला जाणीवही करून दिली असते की आम्ही एकटे नाही आहोत, तू आहे ना आमच्यासोबत. म्हणाली असतीस ना की मी आहे, काळजी करू नका. यशचं बोलणं ऐकता क्षणी तिकडे विद्या कावेरीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. हळूहळू कावेरीला सुलक्षणाचा स्वभाव उमगायला लागलेला असतो. वरून कितीही कठोर वागत असते तरी मनातून तिच्या किती माया आहे, किती प्रेम करते ती तिच्या माणसावरती. यश ज्या वेळेस सुलक्षणाचा हात पकडतो तेव्हा सुलक्षणाला आता त्याचं म्हणणं डावलताच येत नाही आणि सुलक्षणा यश सोबत आता बाहेर जायला तयार होते, जेवायलाही तयार होते. तेव्हा सगळ्यांना कावेरीचं कौतुक वाटतं. ज्यावेळेस सुलक्षणा सगळ्यांच्या समोरून पुढे जाते तेव्हा यश कावेरीकडे पाहतच राहतो. का तिने जर त्याची समजूत घातली नसती तर तो त्याच्या माला समजावूही शकला नसता. आता बाकीचे सगळेच जण इकडे यायला निघतात बाहेर. तेव्हा काकू मात्र देवीआई समोर स्वतःच्या चुकीची कबुली देत असते आणि झाल्या सगळ्या प्रकाराबद्दल तिला पश्चातापही होतो. स्वतःला ती मारूनही घेते.
आणि इतकी दुखावलेली असते. कावेरीला त्रास देण्याच्या नादामध्ये ती घरातल्या सगळ्यांचा विश्वास गमावून बसले. देवी आईसमोर स्वतःच्या चुकीची कबुली देत असतानाच नेमकं सुलक्षणा तिथे येते. यमुना तर आधीच असते. देवी आई, नको ग मला इतकी मोठी शिक्षा देऊ. अगं मी माझ्या माणसांना सोडून कुठे जाणार आहे. म्हणजे त्यावेळी ते सगळं करत असताना माझ्या लक्षातच नाही आलं की या झाल्या प्रकारामुळे वहिनींना किती त्रास होऊ शकतो. काकूने स्वतःच्या चुकीबद्दल स्वतःला शिक्षा करून घ्यायचं ठरवलेलं असतं. ती स्वतःला मारत असते, कोसत असते, स्वतःला दोषही देते. सुलक्षणा घरातले सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. आता जोपर्यंत वहिनी मला माफ करत नाहीत तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. तिने आता अन्नपाण्याचा त्याग केलेला असतो. तिथे कावेरीला इतकं वाईट वाटतं ना काकूसाठी. म्हणजे तिच्याच विरोधात षडयंत्र रचायला गेली आणि स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला. यश आता सुलक्षणाची समजूत घालतो. परत एकदा तो तिला विनंती करतो की मा, बघतेस ना पौर्णिमा काकूला किती पश्चाताप होतोय. म्हणजे तिच्या हातून खूप मोठी चूक घडली आहे मा, परंतु देव सुद्धा पहिली चूक माफ करतो ना. तू माफ करून टाक ना तिला. तू विचार कर ना मा, गेले कित्येक वर्ष ती या घरात आहे, तुझ्यासोबत आहे. प्रत्येक सुखदुःखात तुझी धाकटी बहीण म्हणून राहिली आहे उभी पाठीशी. मग आता तिच्या हातून झाली चूक. मी तुला रिक्वेस्ट करतो की तिला माफ कर. तिला असं घराबाहेर काढू नकोस. तिथे संदीप सुद्धा सुलक्षणासमोर हात जोडून उभा असतो. तो त्याच्या आईच्या वतीने तिची माफी मागत असतो. सुलक्षणा त्याच्याकडे पाहत असते. इतक्यात काकूंचं लक्ष जातं. सुलक्षणा घरच्या सगळ्यांना पाहता क्षणी तिचा धीर सुटतो आणि धावत येऊन ती सुलक्षणाचा हात पकडत तिची माफी मागायला लागते. तिची अक्कल आता ठिकाणावरती तरी आलेली असते की किती मोठी चूक केली. काकू ज्या वेळेस सुलक्षणासमोर गयावया करत असते ती तिच्या समोर आता तिला माफ करण्यासाठी भीक मागत असते. सुलक्षणा तिला विचारते की का वागलीस असं, का केलीस पोलिसांमध्ये खोटी तक्रार. तेव्हा काकू खरं सांगून टाकते, कबुली देते की या कावेरीला मला धडा शिकवायचा होता. घरातले सगळेच जण तिच्यावरती याच कारणासाठी रागवलेले असतात. कावेरीला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा सुलक्षणा तिला विचारते, खडसावते की पौर्णिमा, अगं तिला धडा शिकवण्याच्या नादामध्ये तू इतक्या खालच्या थराला उतरलीस की आपल्या घराण्याची आबरूच वेशीला टांगलीस. सुलक्षणा सुद्धा मनातून इतकी दुखावलेली असते की तुझ्या एका चुकीमुळे मला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली. एखाद्या गुन्हेगारासारखं मला सगळ्यांसमोरून पोलीस स्टेशनला जावं लागलं. आणि एवढंच नाही तर तिथं लॉकअप मध्ये सुद्धा राहावं लागलं. घडल्या सगळ्या गोष्टी तिच्या मनातून काही जात नसतात. आणि काकू तिथे आता तिला सांगते, तिला वचनही देते की इथून पुढे ती असा अतिरेक कधीच नाही करणार. फक्त एकदा माफ करा. तरी सुद्धा सुलक्षणाने आता मनावरती दगड ठेवून सगळ्यांसमोर काकूंना माफी दिलेली असते. आत्ता कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. सगळेच जण खूप खुश होतात. सुलक्षणाने तिला खडसावलेलं असतं की ही तुझी पहिली आणि शेवटची चूक असेल. जर का पुन्हा काही वागलीस किंवा चुकीचं काही केलंस तर मग मात्र मी काय करेन लक्षात असेलच तुझ्या. सुलक्षणा निशा विद्या दोघींनाही जेवणाची तयारी करायला सांगते. त्यांना म्हणते की आधी पुरुष मंडळी जेवतील, लहान मुलं जेवून घेतील, नंतर आपण जेवूयात. त्या दोघी पटकेने डायनिंग टेबलकडे जातात. सुलक्षणा जाऊन देवी आईचे आशीर्वाद घेते आणि त्यानंतर परत ती तिच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर घरातले सगळेजण एक एक करत निघून जातात. परत काकू धावत देवी आईकडे येते आणि तिच्यासमोर रडत असते. कावेरी यशचे आभार मानते, त्याला थँक्यू बोलते. कारण घडला सगळा प्रकार जो असतो तो तिच्याचमुळे घडलेला असतो असं तिला वाटतं. ती त्या घरात नसती तर काकूने असं काही केलंच नसतं. तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं यशने हलकं केलेलं असतं. यशला यमुना आता मुद्दाम डोळ्याने इशारा करते तर यश तेथून निघून जातो त्याच्या रूममध्ये. कावेरी तर आधीच केलेली असते. आता सुलक्षणाने जरी माफ केलं असलं तरी यमुना तिथे काकूंची चांगलीच खररपट्टी काढते. तिला फैलावर घेऊन विचारते की मग काकू, तुझ्याकडे अमेझिंग आयडिया आहेत, अशा फुशार का मारत होतीस ना, काय झालं त्याचं. तू जिला हरवायला निघाली होतीस ना तिने तुला हरवलंय आणि आज ती स्वतः जिंकलीये. आपण तिला गावंढळ साधी समजतो ना, ती तशी अजिबातच नाहीये. आपल्यापेक्षाही जास्त हुशार आहे. यमुनाने आता मान्य केलेलं असतं. अगं तू जिला घराबाहेर काढायला निघाली होतीस ना, आज तिच्याचमुळे तू घराबाहेर जाण्यापासून वाचलेस. यमुनाचे ते वाक्य ऐकताच काकू रागात तिच्याकडे पाहते. सर्वच जण आता पुरुष मंडळी जेवण झाल्यानंतर तिथे बायका बसणार असतात. जेव्हा सुलक्षणा बसलेली असते जेवायला तर यमुना तिला जेवण वाढते, विद्या वाढते. त्यानंतर विद्या एका ताटामध्ये जेवण घेते आणि ती कावेरीकडे निघालेलीच असताना यश तिला टोकतो. यश विचारतो की विद्या वहिनी, हे जेवणाचं ताट घेऊन कुठे निघालात. तेव्हा विद्या सांगते की कावेरी वहिनीसाठी घेऊन चालले. का हो. तेव्हा यश सुलक्षणाला रिक्वेस्ट करतो की मा, अगं आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांना सुद्धा आपण असं जेवायला रूममध्ये पाठवत नाही. आपल्यासोबत बोलवून जेवण सगळ्यांबरोबर करतो ना, मग त्यांच्याच बाबतीत असं का.
तू त्यांना सुद्धा इथे जेवायला बोलव ना. आता सुलक्षणाला तर ते करायचं नसतं, परंतु यश सोबत यशचे बाबा श्रीकांत सुद्धा सुलक्षणाकडे रिक्वेस्ट करतो की हो मंडळी, कावेरी आपल्या घरच्या मोठ्या सून आहेत, मग त्यांनाच अशी वेगळी वागणूक का? त्यांना सुद्धा तुमच्यासोबत जेवायला बोलवा. सुलक्षणा थोडा वेळ विचार करते आणि त्यानंतर विद्याला ती सांगते की जा बोलवून आण तिला बाहेर जेवायला. तेव्हा यमुना काकूला जबरदस्त धक्काच बसतो. आता हळूहळू कावेरी स्वतःच्या चांगल्या गुणांनी, स्वभावाने सुलक्षणाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. स्वतःचं त्या घरातलं स्थान पक्क करते. हे काही यमुना काकू दोघींच्या पचनीच पडत नाही. विद्याला मात्र इतका आनंद होतो ना, धावतच ती कावेरीच्या रूममध्ये जाते. सुलक्षणा विद्याला कावेरीला बोलवायला तर सांगते, परंतु पुढे मात्र जबरदस्त शॉकिंगच घडणार असतं. कारण ज्या वेळेस कावेरीला ती घेऊन येते तेव्हा विद्या सुलक्षणाला हात मारते. सुलक्षणा कावेरीकडे पाहते आणि तिला सांगते की या बसा जेवायला. कावेरीचा आनंद गगनात पावेनासा होतो. हळूहळू का असेना तिच्यावरचे असलेला राग निवळतोय. तिच्यावरची म्हणजे तिच्या काऊवरती होता ना. ज्यावेळेस कावेरी आनंदाने पुढे जाऊन सुलक्षणाचे आशीर्वाद घेणार, सुलक्षणा तिला अपमानित करते. थांब, तुला हा अधिकार मी दिलेलाच नाहीये. तू उदयची पत्नी आहेस, धर्माधिकारींची सून आहेस आणि दुर्दैवाने हे सत्य मी कधीही बदलू शकत नाहीये. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू येऊन इथे बसू शकतेस. सुलक्षणा कावेरीला स्पष्ट सांगते की तुला या घरात राहायची परवानगी मी दिली आहे, त्यामुळे तुला या घरातले नियम आणि या घराची शिस्त ही पाळावी तर लागेलच. परंतु याचा अर्थ असा समजू नकोस की मी तुला स्वीकारलंय. तू मला या घरात आलेलं आधीही मान्य नव्हतं, आत्ताही मान्य नाहीये आणि पुढेही मान्य नसणार आहे. सुलक्षणाने तिला सरळ सरळ ती तिला कधी स्वीकारणारच नाही असं सांगून टाकलेलं असतं. मी तुला सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही. असं ऐकताच सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो. परंतु काकू यमुना दोघे आनंद साजरा करत असतात. कावेरी सुद्धा खूप दुखावली जाते पुन्हा एकदा. परंतु ती कावेरी आहे. स्वतःच्या चांगुलपणाने, स्वतःच्या गोड स्वभावाने अखेर ती सुलक्षणाचा राग निवळणार तर असतेच. सुलक्षणा ताटाला नमस्कार करते आणि सगळेजण आता जेवायला सुरुवात करतात. कावेरी त्यांच्याकडे पाहतच असते. तर काही वेळानंतर जेव्हा यश स्वतःच्या रूममध्ये असतो, घडला सगळा प्रकार यश सनीच्या कानावर घालतो. सनीला तो बोलतो की मा काकूवरती इतकी नाराज होती, इतकी चिडली होती ना की डायरेक्ट ती तिला घराबाहेर काढायला निघाली होती. परंतु ही मुलगी सगळं हिच्या बाबतीत करून सुद्धा ही मला समजवायला आली. मला सांगितलं की माची समजूत घाल आणि तिने जादू केली यार. म्हणजे जेव्हा मी मला समजावलं तेव्हा काकूला माने माफ करून टाकलं. आता सनी यशच्या डोक्यात नको ते विचार पुन्हा भरवतो. बाप रे यश, ही पोरगी ना टोकेबाज दिसते, जरा दूरच राहा तिच्यापासून. काय माहिती तुझ्यावर सुद्धा स्वतःच्या प्रेमाची जादू करायची. तेव्हा यश वैतागून म्हणतं की गप्प बस रे. आणि यश तिथे विचार करतो, सनीला विचारतो की मी डायरेक्ट जाऊन बोलू का तिच्याशी. तेव्हा सनी सांगतो की नको नको, अजिबात असं काहीतरी करू नकोस. यश तू तिला डायरेक्ट जाऊन बोललास तर ती अलर्ट होईल आणि मग आपल्याला तिच्याबद्दल काही पुरावे सापडणार नाहीत. आता जे करायचं असेल ना ते शांत डोक्यात. त्याच नंतर दुसऱ्या दिवशी सुलक्षणा झालं गेलं सगळं विसरून चिकूसोबत खेळत असते, त्याला खेळवत असते. तेव्हा समोर चिकूला घेऊन ती जेवाची प्रार्थना करत असतानाच कावेरी विद्या दोघी मिळून काम करत असतात. कावेरीला विद्या भाजी कशी निवडायची ते शिकवत असते. इतक्यात यश येतो. यश सुलक्षणाला सांगतो की थोड्या वेळाने सराफ येणार आहे. सुलक्षणाचा डायमंड नेकलेस जो दुरुस्त करायचा आहे त्याबद्दल तो तिला विचारत असतो. सुलक्षणाला यश म्हणतो की चिकूला माझ्याकडे दे आणि तो डायमंड नेकलेस आणून दे, सराफ केव्हाही येतील. सुलक्षणा ज्यावेळेस स्वतःच्या रूमकडे जाते तेव्हा यश चिकूला खेळवत असतो. ज्यावेळेस यश चिकूला खेळवत असतो, त्याच्या पापे घेत असतो, तेव्हा कावेरी त्याच्याकडे पाहून हसत असते. कावेरी यश जवळ येते. ज्यावेळेस ती चिकूला घ्यायला आलेली असते तेव्हा अचानकच चिकू तिला माशी म्हणून हाक मारतो. यश आता विचारात पडतो की मावशी. चिकू तिला विचारतो की चिकू काय म्हणाला तुम्हाला आत्ता, तो मावशी म्हणाला ना. तेव्हा पटकन कावेरी सारवासारव करायला लागते की नाही अहो तो मला म्हणाला, तुम्ही नीट ऐकलं नसेल. यश म्हणतो की नाही हो, तो मावशीच म्हणाला. आता दोघांमध्येही चिकू नक्की काय म्हणाला यावरून वाद चालू असतो. तेव्हा कावेरी बोलते की तुम्हाला काय समजायचंय ते समजा. तोपर्यंत सुलक्षणाने स्वतःचं डायमंडचं पेंडेंट निशाजवळ दिलेलं असतं आणि ते यशला द्यायला सांगितलेलं असतं. यश कावेरीशी बोलत असतानाच निशा येते आणि सुलक्षणाचं पेंडेंट ती त्याच्या हाती सोपवते. तेव्हा ते पेंडेंट चिकू हातामध्ये घेतो. चिकू त्याला खेळत असतो आणि
कावेरी तिथे यशलाच ओरडते की काय हे छोट्या मुलाला असं घेतात का, कसं धरलंय तुम्ही त्याला. त्या इकडे ज्यावेळेस कावेरी चिकूला आपल्याकडे घेते तेव्हा ते पेंडंट त्याच्याच हातात असतं आणि अचानक चिकू यशला काका अशी हाक मारतो. तेव्हा कावेरी यश इतके खुश होतात ना, यशचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. चिकूच्या तोंडून त्याने त्याचं नाव जे ऐकलेलं असतं. त्यानंतर कावेरीला काम असल्यामुळे ती चिकूला घेऊन जात असतानाच यशच्या डोक्यातच राहत नाही की ते पेंडंट जे आहे ते चिकूच्या हातात आहे. चिकूला घेऊन जात असताना ते पेंडंट त्याच्या हातून खेळताना खालती पडतं आणि जातं ते डायरेक्ट चेअरच्या खाली. यश मात्र कावेरीचाच विचार करत असतो. सनी जो बोलला त्यामध्ये तथ्य वाटत असतं की ही पोरगी नक्कीच कसली तरी जादू करते, ती म्हणजे प्रेमाची जादू. आणि यश त्यात अडकत चाललाय का, स्वतःच्या मनाला तो प्रश्न विचारत असतो. अजूनही कावेरीवरती त्याचा पूर्ण विश्वास बसलेलाच नसतो. तर आजचा भाग इथे संपतोय. पुढील भागात बघूयात. बाप रे, आता कावेरीवरती खूप मोठा चोरीचा आळ येणार असतो. कावेरीला अजून किती आव्हानं द्यावं लागणार आहेत देवच जाणे. यश ज्या वेळेस कावेरीच्या रूममध्ये येतो तेव्हा कावेरीला कोणाचा तरी कॉल आलेला असतो आणि कावेरीला पैशांची गरज असते. फोन ठेवल्यानंतर यश तिला विचारतो की पेंडंट चिकूच्या हातामध्ये होतं, तुम्ही पाहिलं का. कावेरी चेक करते तर कुठेच नसतं, रूममध्येही तिला कुठे भेटत नाही. तेव्हा यश विचार करतो की आता हिला पैशांची गरज आहे आणि ते पेंडंट बहुतेक हिनेच घेतलं असावं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुलक्षणा कावेरीला सांगते की घरामध्ये पूजा होणार आहे आणि त्या पूजेला उदयची पत्नी म्हणून कावेरीलाच बसावं लागणार आहे. कावेरीच्या वेळेस पूजेचं सामान आणण्यासाठी जाणार असते तेव्हा तिला महत्त्वाचं काम असतं. सुलक्षणा यश दोघेही आता पूजेचं सामान आणण्यासाठी जाणार असतात. तेव्हा यश कावेरीसोबतच जायला निघतो. सुलक्षणा त्याला अडवत्याने विचारते की तू कुठे चाललायस. यश बोलतो की पूजेचं सामान आणायला. ती त्याला दटावते की तुला सांगितलं होतं ना, पूजेचं सामान आणण्यासाठी आपण दोघं जाणार आहोत. यश विचार करतो की ही मुलगी जर एकटी घराबाहेर पाडले तर आता तिने ते पेंडंट घेतलंय, नक्कीच ती ते पेंडंट विकेल आणि हिची पैशांची असलेली गरज भागवेल. त्याच्यावरती यशला आता बारीक नजर ठेवायची असते. नक्की काय घडेल. कावेरीने तर ते पेंडंट चोरलेलंच नाहीये, चिकूच्या हातून पडून ते चेअर खाली गेले. यशच्या समोर येईल का कावेरीचं सत्य.